दृश्य पाहतोय ही थेट नवी दिल्लीतली दृश्य आहेत। विद्यार्थ्यांचा मोर्चा निघालेला आहे आणि या आंदोलनकर्त्यांना सध्या हुसकवण्याचं काम केलं जात आहे। संसदेवर मोर्चा नेण्याचा त्यांचा निर्धार आहे। मात्र या मोर्चाला केरळ भवनापर्यंतच परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यातल्या एका आंदोलकाला सध्या मारहाण सुद्धा केली जाते। अनेक आंदोलकांची धरपकड झालेली आहे। ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। हातामध्ये देशाचा ध्वज आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन हे सगळे आंदोलनकर्ते इथे एकवटलेले आहेत। संसद भवनापर्यंत हा मोर्चा नेऊ दिला जाणार नाही असं म्हणत या मोर्चाला परवानगी नाकारली। केवळ केरळ भवनापर्यंतच ही परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र तरी सुद्धा हे आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि सध्या ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं इथे आंदोलन उपस्थित आहेत। आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण इथून निघणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। तसंच आमचा आवाज दाबण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जातोय। मात्र अशाच पद्धतीनं लढा देत राहणार। आम्हाला जरी अटक झाली तुरुंगात टाकलं तरी आमच्यासारखे हजारो विद्यार्थी या ठिकाणी उद्या सुद्धा उपस्थित राहतील असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आहे। सुरक्षा दलाचे जवान सुद्धा इथं तैनात आहेत। हा मोर्चा रोखण्यासाठी सध्या प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे। तर दुसरीकडे या मोर्चामुळे सध्या हे आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी मोठ्या प्रकारे इथे बॅरिकेडिंग केलेली आहे। हा मोर्चा रोखून धरण्यासाठी सध्या आपल्याला ही यंत्रणा पाहायला मिळते। दिल्लीतून विद्यार्थ्यांचा जंतर मंतरवरून मोर्चा निघालेला आहे। या मोर्चाला केरळ भवनापर्यंतच परवानगी मिळालेली आहे आणि त्यामुळे सध्या आंदोलक आपल्याला पाहायला मिळतात आक्रमक झालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात। ही दोन दृश्य आहेत। पहिल्या दृश्यामध्ये आपल्याला दिसत आहेत कशा पद्धतीने सुरक्षा दलाचे जवान या मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। तर दुसरीकडे या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठी मार सुद्धा केला जातोय आणि त्यामुळे तिथले विद्यार्थी सध्या पळतानाची दृश्य आपल्याला दिसत आहेत। हातामध्ये त्यांच्या फलक आहेत आणि त्याचबरोबर देशाचा झेंडा सुद्धा आहे आणि एक आंदोलक आपण पाहतोय मला मारा असं तो सांगतोय। आमच्या मागण्या आहेत, आमच्या मागण्यांचा विचार व्हावा हीच खरं तर आमची अपेक्षा आहे। मात्र अशा पद्धतीने हे आंदोलन दडपण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जातोय असा आरोप सुद्धा केला जातोय। तर सुरक्षा दलाकडून या आंदोलकांना पांगवण्यासाठी सध्या लाठीमार केला जातोय। ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने हे आंदोलनकर्ते तिथून पळतायत। त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाकडून केला जातोय। नीट पेपर फुटीचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यासाठी सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जबरदस्तीनं सरकारनं रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे असा आरोप केला जातोय। मात्र आता सोनम वांगचुक यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे आणि या अरे सुनिए सुन तो लीजिए ना। अरे सुनिए हम लोगों को रोक रहे हो। मेरी बात सुनिए। अरे मेरी बात सुनिए आप मेरी बात सुनिए। अच्छा मेरी बात सुनिए आपको अपने पुलिस वालों के साथ हमें वहां तक भेज दीजिए। आपको दिक्कत है? 2 मिनट का टाइम। हाँ 2 मिनट दे। हाँ 2 मिनट का टाइम। हाँ ठीक है 2 मिनट का टाइम। हमें वहां तक छोड़ दें, हम खड़े हैं। नहीं अभी वहाँ पूरी धक्का मुक्की की इन्होंने। सारे लोग जा रहे हैं तो आप क्यों नहीं जाने दे रहे? पुलिस रोक रही है जगह जगह पे और इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना। लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। अभी तो जंतर मंतर का मार्च भी शुरू नहीं हुआ। अभी तो मार्च भी शुरू नहीं हुआ, वहां जाने क्यों नहीं दे रहे हैं? पूरी धक्का मुक्की कर रहे हैं, लगातार ये दावा है कि धक्का मुक्की कर रहे हैं। कोई किससे बात कर रहा है, क्या किसका दावा कर रहा है हमें नहीं पता। हमको ये पता है कि ये जनता का आंदोलन है, जनता के बच्चों के लिए, देश के बच्चों के लिए आंदोलन है। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। जितनी शिद्दत से आज यहाँ पे पुलिस लगाई हुई है उतनी शिद्दत से पेपर लीक रोक देते तो बच्चों का भविष्य नहीं खराब होता। इतनी शिद्दत से देश चला देते तो बच्चों का भविष्य नहीं खराब होता, बच्चे बेरोजगार नहीं होते।
इनको सिर्फ आंदोलन रोकने की पड़ी हुई है, देश के लिए इन्हें कुछ नहीं करना। मनीष सिसोदिया आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सरकारला या आंदोलकांचा आवाज दाबायचा आहे, या विद्यार्थ्यांचा आवाज दाबायचा आहे. यांना कुठल्याही प्रकारे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा नाहीये असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केलेली आहे. जंतर मंतरवर ज्या पद्धतीने हे संपूर्ण उपोषण चाललेलं होतं त्या उपोषणानंतर आता आज या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलेला आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्यामुळे आपला मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी हे विद्यार्थी एकवटलेले होते आणि त्यांनी मोर्चा काढला. मात्र आता या मोर्चाला पांगवण्यासाठी सध्या पोलिसांकडून आणि त्याचबरोबर सुरक्षा दलाच्या जवानांकडून लाठीमार केला जातोय आणि त्यामुळे आमचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप आंदोलनकर्ते करतायत. ही दृश्य आपण पाहतोय. संसदेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मोर्चा पुढे गेला नाही पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे तणावाचं वातावरण या दिल्लीमध्ये संसद भवनाच्या परिसरामध्ये तयार होऊ नये यासाठी सरकारकडून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि सध्याची आपण ही दृश्य पाहतोय. हा मोर्चा तिथेच रोखण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आपच्या नेत्यांनी सुद्धा आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे. अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे हा संपूर्ण मोर्चा रोखण्याची गरज नाहीये. हा विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे आपल्याला दिल्लीमधला विद्यार्थ्यांचा मोर्चा दिसतोय. मोठ्या संख्येने हे विद्यार्थी एकवटलेले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या अशी त्यांची मागणी आहे. नीट पेपरफुटी सातत्याने होते आणि त्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. अनेकांनी टोकाची पावलं सुद्धा उचललेली आहेत आणि त्यामुळे सरकारनं या संदर्भात आम्हाला आश्वस्त करावं अशी मागणी होते. तर दुसरीकडे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संबोधित करत आहेत. आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. तो